108 रुग्णवाहिकेसाठी 7व्या फोन 2 तास वाट पाहिली तरी आलीच नाही. गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. अपघातस्थळी कधीही वेळेवर न पोहोचणारी सरकारची तातडीची सेवा असलेली 108 रुग्णवाहिकेचा आणखीन एक प्रताप समोर आला आहे. जिंतूर येथे 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्यासह गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या महिलेसाठी 7 वेळा 108 या रुग्णवाहिकेला फोन केला. फोन करून 2 तास उलटले तरीही रुग्णवाहिका न आल्याने हा गंभीर प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. परभणीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर 108 रुग्णवाहिका सेवेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालक संबंधित डॉक्टर तसेच स्त्री रुग्णालयातील डॉक्टर अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या जिंतूर शहरातील साठेनगर येथील मर्जिना बी अमी शेख या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती उपचारासाठी धडपडत होती. प्रकृती गंभीर होत असल्याने तातडीने नांदेडला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर कुटुंबियांनी 108 या रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क साधला. कुटुंबियांच्या आरोपानुसार रुग्णवाहिकेसाठी तब्बल 7 वेळा फोन करण्यात आला. मात्र 2 तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर महिलेला परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या पतीनं कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे रुग्णवाहिका चालक, संबंधित डॉक्टर आणि स्त्री रुग्णालयातील डॉक्टर अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणात रुग्णवाहिकेसाठी करण्यात आलेले फोन कॉल रेकॉर्ड, रुग्णवाहिकेचे लोकेशन, चालकाची भूमिका, रुग्णालयातील उपचार प्रक्रिया तपासली जाणार आहे. परंतु याबाबत बोलण्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा शासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. तर 108 रुग्णवाहिका फक्त देखावा आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.